करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच राहत असते ज्या घरामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेलं, जिथं वादविवाद, भांडण, तंटा पाहायला मिळत असतं, तिथे कधीही लक्ष्मी वास करत नाही. आपण विचार करतो, आपण आपल्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरून आपल्या पत्नीशी भांडत असतो, आपण आईवडिलांशी भांडत असतो. मग आपण विचार करतो, अरे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी केव्हा प्राप्त होईल. आपण एवढं करतो, पण कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपलं भांडण झालं की बघा संपूर्ण मूड ऑफ होतं. आपल्याला ती भांडणं, वादविवाद संपूर्णपणे टाळायचे आहेत. तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी येईल ना. जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी नक्कीच असणार आहे. आता नारायणाची भक्ती करायची, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या उपासनेमध्ये, आपल्या भक्तीमध्ये आपण किती आहोत हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. मनुष्य कितीही जरी श्रीमंत असला तरी तो विकू शकत नाही आणि सुख कधीही खरेदी करू शकत नाही. कारण मनुष्याची किंमत ही पैशाने न मोजता येण्यासारखी आहे. कोणत्या दुकानात सुख आपल्याला विकत मिळतं सांगा पाहू? नाही ना. सुख उपभोगायचं आहे, सुखाचे दिवस आपल्याला पाहायचे आहेत. आपण कमावलेला पैसा खरंच आपल्याजवळ राहतो का हे प्रथमतः पाहायचं. कारण का, आपण एवढी मेहनत घेत असतो, एवढं रात्रंदिवस बघा कष्ट करत असतो, परंतु आपला जो पैसा आहे ना तो आपला हॉस्पिटलमध्ये जात असतो. आपण विचार करतो, अरे आम्ही अशी कोणती कर्म केलीत की आमच्याजवळ पैसा टिकून राहत नाही. आलेला पैसा आमची हौस फिटते तिथे हॉस्पिटलमध्ये. का असं विचार करा. म्हणजे सांगायचा मुद्दा, सांगायचा भाग समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. प्रत्यक्ष पाहायला जर गेलो, प्रत्येक घरामध्ये आनंदाचं वातावरण असतंच असं नाही. कारण नुसता पैसा फेकून संसारामध्ये सगळ्या गोष्टी होत नसतात. संसार म्हटलं की फक्त पैसाच आहे का हो? नाही ना. नातं टिकवता आलं पाहिजे. पैसा फेको तमाशा देखो नाहीये. आजकाल सर्वजण पैशावर बघा अवलंबून आहेत, परंतु पैसा तेव्हाच येईल ना जेव्हा तुम्ही कष्ट कराल. जीवनामध्ये एकच नियम लक्षात ठेवा, सगळं विसरून जा. जे जे मनामध्ये वाईट विषय वासना आहेत, ज्या प्रकारे आपल्याला लागलेली वाईट संगत असेल, पूर्णतः सोडून द्या. खरं बोला आणि जे काही बोलायचं आहे ना ते प्रत्यक्षपणे तोंडावर बोला. जे तुमचं आहे तेच समजतील आणि जे नावापुरतं आहेत ना ती लोक बरोबर दूर निघून जातील. म्हणून आपण आपल्यामध्ये, आपल्या स्वभावामध्ये बदल नक्कीच करायला हवा. एवढं विचार करून आपण
जीवन जगता आलं पाहिजे. खरं पाहायला जर गेलो तर मूर्ख लोकांशी कधीच वाद घालत बसायचं नाही. आपल्याला एक वाईट सवय असते, त्या समोरच्या व्यक्तीला राग कसा येईल हे आपण पाहत असतो. समर्थ म्हणाले, कुठलीही व्यक्ती बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो वाईट नसते हो. त्या वाईट होण्याच्या व्यक्तीला आपणच दोषी ठरत असतो, कारण आपणच चूक करत असतो. त्या व्यक्तीला राग आणण्याचं आपणच कारण असतं, कारण ती लोक कधीच स्वतःची चूक बघा प्रत्यक्षपणे लपून ठेवत नाही, परंतु आपण आपली चुका लपून ठेवत असतो. कारण का? आपलं नाव खराब होता कामा नये. बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, ज्या प्रकारे आपण एवढी मेहनत केलेली आहे, एवढे मोठे झालेलो आहोत, तरीसुद्धा आपण आपल्या वर्तणुकीवर आपण लक्ष दिला पाहिजे. माणूस चांगलं ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे उत्तम कर्म करत असतो, इतरांना दान करत असतो, परंतु रक्तातल्या नात्याबद्दल तो स्वार्थी बनत असतो. आपण इतरांना मदत करतो, परंतु नातेवाईकांच्या समोर आपण आपला प्रत्यक्ष स्वार्थीपणा, गर्वपणा, अभिमानपणा असं का? विचार करा. आपला पती म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेला पती परमेश्वर, जरी गरीब असला तरी प्रत्यक्ष आदर असणं गरजेचं आहे. कारण कमी पैसा जरी मिळाला तरी स्वभाव हा उत्तमच आहे. आपण काय करत असतो? पैशाकडे पाहत असतो, परंतु पैसा सर्वस्व नाहीये. जगामध्ये खूप पैसा आहे, परंतु माणुसकी नाहीये. जरी कमी पैसा असला तरी त्या व्यक्तीचं नाव जगामध्ये आहे. बरोबर की नाही? नाव मोठं ज्या प्रकारे आपण कमवत असतो ना, त्यावेळी पैसा बरोबर येत असतो. म्हणून आयुष्याच्या जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास सुद्धा सुखाचा होत असतो. बरोबर की नाही? ज्या ज्या वेळेला घट्ट नातं असेल, कुठलाही प्रसंग असू दे, कुठलाही संकट येऊ दे, तरी प्रत्यक्ष प्रवास हा सुखाचाच होईल. कारण त्या मार्गातून ते गेलेले आहेत, त्यांनी ते अनुभवलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला तर नातं असं टिकवता आलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे, थोडं समजावून सांगितलं सुद्धा पाहिजे, तरच त्याला संसार म्हणत असतात ना. कारण संसारामध्ये पूर्ण सार भरलेला आहे. तो सार कळायला खूप वेळ लागतो. बरोबर की नाही? कधी कधी शांत राहिलेलं बरं असतं. जेव्हा आपल्याला खरंच काही बोलायचं नाहीये, मग तरी आपण आपलं तोंड चालूच ठेवतो. परंतु कधीतरी आपण स्वतःसाठी विचार केला पाहिजे, स्वतःसाठी, स्वतःच्या प्रेमासाठी, स्वतःच्या मैत्रीसाठी आणि स्वतःच्या नात्यासाठी आपण प्रत्यक्ष वेळ दिला पाहिजे. म्हणजे जर विचार जर केला ना, तर एक प्रकारे कोणीतरी खूप छान म्हटलंय तेवढंच आपण विचार करतो. तीच व्यक्ती आपल्याला जवळशी वाटते, जवळीक वाटते ना, कारण ती व्यक्ती आपली स्तुती करत आहे. आपण दुसऱ्या लोकांचा विचार करत नाही, परंतु दुसऱ्या लोकांचा सुद्धा विचार करायला हवा. जी लोक आपली निंदा करत आहेत, निंदा करणाऱ्या लोकांचा पूर्णपणे आपल्याला सहवास प्राप्त झाला पाहिजे.
तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. मग तसंच आहे, आपण कितीही जरी पैसा कमवला तरी तो पैसा आपल्याला टिकवता आला पाहिजे. आपण घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करत असतो. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपल्याला मनाप्रमाणे जगता येत नाही. विचार जर केला तर बघा, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तेव्हाच येतात जेव्हा आनंद येतं तेव्हा आनंदाश्रू, आणि दुःख आलं की दुःखाश्रू. म्हणून स्वतःचा साधेपणा आपल्याला टिकवता आला पाहिजे. एक दिवस तोच साधेपणा आपल्याला बघा प्रत्यक्षात भक्कम बनवेल. म्हणजे कुणाच्या हाताखाली आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा प्रामाणिकपणाने आपण ते काम केलं पाहिजे. त्या कामामध्ये कधी तडजोड होता कामा नये. स्वतः विचार करून बघा, कपडे, आपले जे कपडे आहेत ते फाटले तर शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. आता जर पाहायला गेलो, आपले मित्र परिवार खूप असतं. आपला बघा शर्टाचा खिसा किंवा कुठे शर्ट फाटलेला असेल, पॅन्ट उसवलेली असेल, साडी फाटलेली असेल, ती दोऱ्याने शिवता येईल, कळून पण येणार नाही. परंतु आयुष्यामध्ये जर आपले जोडीदार, मित्रपरिवार ते जर आपल्या आयुष्यातून बाजूला सरले ना, ते जोडता येत नाही. मग शेवटी आयुष्याच्या चिंध्याच होत असतात. कळलं पाहिजे. आपल्या घरात तेव्हाच लक्ष्मी येईल जेव्हा आपली कर्म ही उत्तमाची असते, बरोबर की नाही? म्हणून आयुष्यात कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही. परंतु घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घेतला, जिथे तुम्ही जाल तिथे प्रत्यक्षपणे आपल्याला माहीत नाहीये की हा आजचा दिवस आपला शेवटचा असेल. परंतु जाताना प्रत्येक निरोप असा घ्या की त्यानं फक्त चेहऱ्यावरील हसू उमटेल. तुम्ही कुणाच्याही घरी जा, ज्यावेळी तुम्ही जाल ना तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे की खरंच ही व्यक्ती जेव्हा येते तेव्हा मन भरून येतं, समाधान होत असतं. नाहीतर आपण काय विचार करतो, आपल्याला घरामध्ये चहा मिळत नाही म्हणून आपण दुसऱ्यांच्या दारी जात असतो. इकडे नाही तर आज तिकडे जाऊया, तिकडे नाही तर इकडे जाऊया. मग लोक शेवटी कंटाळतात. ते हा फक्त चहा पिण्यासाठी येतो, 2 गोष्टी सांगतो आणि निघून जातो. असं होता कामा नये. असं आपलं नाव खराब होता नाही कामाचं नाही. म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. आपल्याला पैसा जरी प्राप्त झाला नाही ना चालेल, पण समाधानी असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? कमावलेला पैसा आपला फुकट जाता कामा नये. कारण ज्याप्रमाणे जी व्यक्ती हृदयात एकासोबत आणि मनानं दुसऱ्यासोबत राहते ती व्यक्ती कुणालाच सुखी ठेवू शकत. मग विचार करा, तसं राहायचं नाही ना. आपल्या व्यक्तीवर विश्वास असणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून प्रत्यक्ष कार्याला उभं राहणं आणि कार्य सिद्धीस नेण्यास प्रचंड मेहनत करणं हीच काळाची गरज आहे. कारण मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. जय जय रघुवीर समर्थ.